नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य अनेकांच्या लक्षात नसेल, पण त्यातल्या एका शब्दामुळे ते बऱ्याच जणांच्या कानापर्यंत नीट पोहोचलं होतं. हे वक्तव्य होतं की येत्या काही दिवसांमध्ये मी एक बॉम्ब फोडणार आहे. हा बॉम्ब केंद्रीय निवडणूक आयोगासंदर्भात असेल हे त्यातनं ध्वनित होत होतं. आज राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि तो बॉम्ब फोडलाय. राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. खरं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधी यांनी हे आरोप अनेकदा केलेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप केलेत, काही ठिकाणी लेख लिहून हे आरोप केलेत, काही ठिकाणी आकडेवारी सादर करून हे आरोप केलेत. पण आज मात्र राहुल गांधी यांनी एक प्रेझेंटेशन दिलं आणि या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर शेजारच्या कर्नाटकमध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमध्ये घोळ घातल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. राहुल गांधी यांनी पुढे जाऊन हेही म्हटलं की केंद्रीय निवडणूक आयोग मतांची चोरी करतं. हो, केंद्रीय निवडणूक आयोग मतांची चोरी करतं असं राहुल गांधी यांनी म्हटलं आणि त्याच्या पुढे जाऊन ते म्हणाले की केंद्रीय निवडणूक आयोग हे भाजपसाठी मतांची चोरी करतं. मग ही चोरी नेमकी कशी होते याचे मार्ग त्यांनी सांगितले. यामध्ये राहुल गांधी यांचा सगळ्यात जास्त भर होता तो मतदार याद्यांवर. राहुल गांधी यांच्या मते मतदार याद्यांपासून ह्या सगळ्या चोरीची सुरुवात होते. आता ज्यांनी राहुल गांधी यांची आधीची वक्तव्य बघितली असतील, त्यांनी आधी लिहिलेले लेख बघितले असतील, त्यांच्या या आधीच्या पत्रकार परिषदा बघितल्या असतील तर तेव्हा सुद्धा त्यांचा प्रामुख्याने भर होता तो मतदार याद्यांवर. मतदार याद्यांमध्ये कशा प्रकारे मतदारांची आकडेवारी वाढली आहे यावर त्यांनी भर दिला होता. अर्थात राहुल गांधी यांनी जे काही आकडे सादर केले होते ते भाजपच्या वतीने खोडून काढण्यात आले होते. जेव्हा राहुल गांधी यांनी फक्त महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये हे सगळे आकडे दाखवले होते त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी राहुल गांधी यांना तसाच एक लेख लिहून उत्तर दिलं होतं. राहुल गांधी यांचं असं म्हणणं होतं की ज्या ज्या भागामध्ये भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत तिथे तिथे कशा प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीनंतर अचानकपणे मतदारांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली हे राहुल गांधी यांनी दाखवलं होतं. पण त्याला भाजपनं उत्तर दिलं होतं. पण आज मात्र राहुल गांधी यांनी केलेले आरोप गंभीर होते आणि कदाचित म्हणूनच की काय केंद्रीय निवडणूक आयोगानं या गंभीर आरोपांची दखल घेतली आणि त्यानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांच्या सगळ्या तक्रारींची दखल घेऊ असं म्हटलं. आता गंमत बघा, केंद्रीय निवडणूक आयोगानं आतापर्यंत राहुल गांधी यांनी काय म्हटलं याची फारशी दखल घेतलेली नाहीये, आम्ही त्यांना उत्तरं दिलेली आहेत असं म्हटलेलं आहे. राहुल गांधी ज्या मागण्या करतात त्या अवास्तव आहेत किंवा त्या पूर्ण करता येणार नाही असं म्हणतात. पण तिकडे कर्नाटकनं मात्र त्यांना असं म्हटलेलं आहे की तुम्ही या, आम्ही तुमची म्हणणं ऐकून घेतो. त्यामुळे राहुल गांधी यांच्या आरोपामध्ये खरंच काही तथ्य आहे का की पुन्हा एकदा ही फक्त निवडणुकीतली हार आहे म्हणून निवडणूक आयोगावर वार होतोय असं आहे. या संदर्भात आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. पण त्या अगोदर राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलं, त्यांचे आरोप नेमके काय आहेत बघूयात. निवडणूक आयोगाच्या विरोधात आपण ॲटम बॉम्ब फोडणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. निवडणूक आयोगाच्या विरोधातला हा दावा राहुल गांधी यांचा आठवडाभर व्हायच्या अगोदरच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आज गंभीर आरोप केले. फक्त 5 महिन्यात मतदार यादीमध्ये 1 कोटी मतदार वाढल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. असाच दावा त्यांनी या अगोदर सुद्धा केला होता. मतदार याद्यांमध्ये 40 लाख संशयित नावं असल्याचा त्यांचा दावा आहे. प्रामुख्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रामधल्या याद्यांमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा दावा आहे. महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलाय. हे विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदान केंद्रावरचं सीसीटीव्ही फुटेज आपल्याला दिलं नाही. निवडणूक आयोगानं फोटो सहित मतदार याद्या दिल्या नाहीत, मशीन रिडेबल मतदान याद्या आपल्याला हव्यात त्या दिल्या नाहीत असा त्यांचा आरोप आहे. अनेक मतदारांचा पत्ता एकच असल्याचे पुरावे राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रेझेंटेशनच्या साहाय्याने सादर केले. निवडणूक आयोगानं 1 लाख मतांची चोरी केल्याचा राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केला, तो याच पुराव्यांच्या साहाय्याने. मतांच्या हेराफेरीमध्ये आयोग आणि भाजपची मिलीभगत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप आहे. हा आरोप नवा आहे आणि मोठा आहे.
मतदान याद्यांमधील हेराफेरी शोधण्यासाठी आम्हाला 6 महिन्यांचा कालावधी लागला असा दावाही राहुल गांधी यांनी केला, कारण ते सातत्याने हे म्हणत होते की आम्ही माहिती गोळा करतोय आणि आज त्यांचं असं म्हणणं आहे की 6 महिन्यांनंतर आम्ही हा सगळे पुरावे आपल्या समोर मांडलेत. आता या पत्रकार परिषदेमध्ये आरोप करताना राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना, तेही ऐकूयात. I am not going to go into conjecture. There is something called voter addition. We have only shown voter addition. There is also something called voter subtraction. We know that it is almost of the same scale, but we haven't got the data to assess that, so we're not talking about it. There is also something called voter suppression, right? So here we are talking about something that we have bulletproof proof. This is their data, right? So I don't want to get into the other possible places it's taking place. I am telling you that this election was lost because of simply this manipulation of the voter list. तर मतदार याद्यांमध्ये मॅनिप्युलेशन झाल्यामुळे, मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्यामुळे हे सगळं झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलाय. आणि राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं तेही बघूयात. तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे. म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात, खोटं बोलून पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात. मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात 75 लाख वोटर वाढले, आता म्हणाले महाराष्ट्रात 1 कोटी वोटर वाढले. दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आता हे तर झाले आरोप प्रत्यारोप, पण राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा मतदार याद्यांचा मुद्दा अधोरेखित केला त्यावेळेस त्यांनी 5 मुद्दे मांडले. त्यांचं असं म्हणणं आहे की हे 5 मुद्दे म्हणजे 5 मार्ग आहेत ज्या मार्गांनी मतदार याद्यांमध्ये घोळ केला जातो, मतदार याद्यांमध्ये गडबड केली जाते आणि एकदा मतदार यादीमध्ये गडबड केली की मग ती मतदानापर्यंत पोहोचते आणि मग निवडणुकांच्या निकालामध्ये हेराफेरी होते. हे निवडणूक आयोग जाणून बुजून करतंय आणि ते भाजपला साथ देते असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले. तर जे 5 मार्ग राहुल गांधी म्हणतात ते मार्ग नेमके काय आहेत ते पण बघा. राहुल गांधी यांच्या मते डुप्लिकेट मतदारांचा भरणा हा वोटर लिस्ट मध्ये झालाय. म्हणजे एकाच नावाचे 2-2 मतदार आहेत, बनावट मतदार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि ज्या योगे मतदारांची संख्या वाढवली जाते. हे करत असताना काही ठिकाणी खोटे पत्ते दिले जातात, काही ठिकाणी खोटे तपशील दिले जातात. अनेक ठिकाणी एकाच पत्त्यावर 50 ते 60 मतदारांची नोंद आहे. एकाच पत्त्यावर जास्तीत जास्त 5, 6, 8 मतदारांची नोंद असू शकते, पण इथे हे 50-60 मतदार आहेत. काही ठिकाणी चुकीचे फोटो आणि अस्पष्ट फोटोंचा वापर केला गेलाय. म्हणजे फोटो एखाद्या व्यक्तीचा एकदा ब्लर करून वापरायचा, एकदा स्पष्ट वापरायचा. याशिवाय फॉर्म 6 चा दुरुपयोग केला गेलेला आहे ज्यामुळे मतदारांची संख्या वाढलेली आहे. हे करून प्रत्येक मतदारसंघांमध्ये मतदारसंख्या वाढवली गेली. मग त्या वाढवलेल्या मतदारांचा आधार घेऊन मतदान वाढवलं गेलं आणि त्याचा परिणाम हा निवडणुकांमध्ये झाल्याचा राहुल गांधी यांचा दावा आहे. आता जेव्हा राहुल गांधी यांनी हे दावे केलेले आहेत तेव्हा भाजपकडून, सत्ताधाऱ्यांकडून त्यांना उत्तर दिलं गेलेलं आहे. मात्र तरीही गेल्या 6 महिन्यांमध्ये अनेक वेळा राहुल गांधी यांनी हे दावे केलेत. अर्थात हे दावे फक्त राजकीय आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही, कारण केंद्रीय निवडणूक आयोग हा घटनात्मक आयोग आहे. केंद्रीय निवडणूक आयोग हा या देशामधल्या लोकशाहीचा कणा मानल्या जाणाऱ्या निवडणुका निष्पक्षपातीपणे व्हाव्यात यासाठीची प्रमुख संस्था आहे. त्यामुळे जर त्या संस्थेवर थेट आरोप होत असतील, पक्षपातीपणाचे आरोप होत असतील, इतके गंभीर आरोप होत असतील तर या आरोपांची चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रश्नही विचारावे लागतील. आज या चर्चेमध्ये जे प्रश्न उपस्थित होणार आहेत त्यावर बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश खंडकर. गणेशजी नमस्कार, स्वागत आहे आपलं लक्षवेधीमध्ये पुन्हा एकदा. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत. ताई नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके चर्चेत सहभागी झालेत. कपिलजी आपलंही स्वागत.
मला वाटतं कपिलजींपर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये. ठीक आहे. ठाकरे गटाचे नेते किशोर तिवारी आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेत. किशोर सर, खूप दिवसांनी तुम्हाला चर्चेमध्ये पाहून खूप आनंद होतोय. स्वागत आहे आपलं. अरे कविता, तुझ्यासारखी होनहार अँकर जय महाराष्ट्रला मिळाली, त्यांचं खूप नशीब आहे. चला. थँक्यू. शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी सुद्धा चर्चेमध्ये सहभागी झाल्यात. शायनाताई, आपलंही खूप खूप स्वागत चर्चेमध्ये. नमस्कार. नमस्कार. कपिल डोकेजी, माझा आवाज पोहोचतोय का आता आपल्यापर्यंत? हो, माझा येतोय का हो आपल्यासोबत? हो, आता झालंय कनेक्शन व्यवस्थित. चला, आजची पत्रकार परिषद डोकेजी मला असं वाटतंय तुम्ही व्यवस्थित ऐकली असणार आहे. गंभीर आरोप केलेत राहुल गांधी यांनी. खरं तर वारंवार हे आरोप करतायत, पण मग हे विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर वारंवार आरोप करतायत. इतका वेळ का घेतात? टप्प्याटप्प्याने आरोप का होत आहेत? एकदाच सगळे आरोप निवडणूक आयोगावर का करत नाही? पहिल्यांदा राहुल गांधीजींनी आरोप केले आणि म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याने आरोप का करता आणि एकदा का आरोप करत नाहीत? आरोप हा कधी एकदाच करायचा असतो, पण केलेला आरोप आम्ही किती पारदर्शकपणे आणि किती खरा केलाय हे सिद्ध करण्याची ती एक पद्धत आहे. बर. म्हणजे मुळात आज राहुल गांधीजींनी खरं तर आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टराटरा निवडणूक आयोगाचा बुरखा फाडण्याचं काम केलेलं आहे. हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एकीकडे निवडणूक आयोग निवडणुकीमध्ये मतांची चोरी केल्या जाते आणि कशा पद्धतीनं निवडणूक आयोगानं मतांची चोरी केली हे आज पुराव्यांसहित सिद्ध करण्याचं काम राहुल गांधीजींनी केलं. या अगोदर आपण पाहिलं असेल तर निवडणूक आयोगावर आरोप करत असताना राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी मतदान केंद्रावरचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला देण्यात यावं, ते दिलं गेलं नाही. मतदान केंद्रामध्ये जो काही वोटर लिस्टचा डाटा असेल तो डाटा आम्हाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं देण्यात यावा, म्हणजे त्या माध्यमात त्या मतदार याद्यांमध्ये किती चुका आहेत, कशा पद्धतीच्या चुका आहेत हे आम्हाला समजून सांगण्यात येतील, पण तो डाटा निवडणूक आयोगानं दिला नाही. राहुल गांधीजींनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं नाही. आणि मग आज जर आपण राहुल गांधीजींची प्रेस पाहिली असेल तर त्या प्रेसमध्ये म्हणजे 7 फुटापेक्षा उंच थप्पी याद्यांची होती आणि त्या असंख्य कागद, असंख्य पुरावे राहुल गांधीजींनी आज जगासमोर मांडलेले आहेत. आणि त्यातून वोट चोरी म्हणजे मतांची चोरी कशा पद्धतीने झाली, निवडणूक आयोगानं कशा पद्धतीनं भ्रष्टाचार केला, निवडणूक आयोगानं कशा पद्धतीनं गैरवापर केला, हे सगळं अत्यंत वस्तुनिष्ठपणे, म्हणजे ज्या भाजपच्या लोकांना देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं आरोप केला की त्यांच्या डोक्याची चीप हरवली, तो आरोप करताना देवेंद्र फडणवीस मला प्रचंड अस्वस्थ दिसले, कारण त्यांचा आणि निवडणूक आयोगाचा बुरखा फाडण्याचं काम राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी केलं. कविताजी, मला एक सांगायचं आहे, गणेश खनकर या ठिकाणी वयानं ज्येष्ठ आहेत, आपण एका राष्ट्रीय प्रश्नांबद्दल बोलतोय, त्यांनी कुठे हसावं कुठे हसू नये, हसण्याचा कुत्सित प्रकार, जरा गांभीर्य चर्चेचं त्यांनी ठेवायला पाहिजे. अजून चर्चेला सुरुवात झाली नाही, हा माणूस नको त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने हसत असतो. तुम्ही तुमचा मुद्दा मांडा ना, ते हसले तर तुम्हाला काय माहित? ठीक आहे ना, त्यांना हसायचं असेल तर हसू देत. आपल्याला चर्चेचं गांभीर्य नाही का? एका महत्वाच्या विषयावर आपण बोलतोय, कशाला डायव्हर्ट आणि करता? कपिलजी, मुद्दा मांडून घ्या ना, उगाच आपण कशाला वेळ घालवायचा याच्यात? कविताजी, तसं नाही. तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीबद्दल मला अत्यंत आदर आहे, तुम्ही नेहमी चांगल्या पद्धतीने चर्चा पुढे नेता. अजून चर्चेला सुरुवात झाली नाही, हा माणूस काय इथे लोकांची खिल्ली उडवायला येतो का? पण तुम्ही तुमच्या बोलण्यात उत्तर द्या ना कपिलजी, तुमचा तुम्ही मुद्दा त्यांना स्ट्रॉंग समज आहे, द्या. बोला तुम्ही. तुम्ही त्यांना समज द्या, बरं. माझी तुम्हाला विनंती आहे. खनकरजी, माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज शांततेने ऐका. मी त्यांना फार वेगळ्या पद्धतीने हसू शकतो, पण तुम्ही त्यांना, मागच्या चर्चेत पण तसंच झालं, तुम्ही त्यांना समज द्या. आता मी सांगितलंय ना, मी केली आहे विनंती त्यांना. चला मुद्द्यावर येऊयात आपण. आता पहिली गोष्ट, राहुल गांधीजींनी सगळ्यात पहिले यांनी हसण्याच्या अगोदर लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या स्वतःची 56 इंचाची छाती असलेले आपले नेते आणि देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात एकदाही पत्रकार परिषद किंवा पत्रकारांसमोर सत्य बोलण्याची हिंमत दाखवली नाही. आमचे नेते राहुल गांधीजींनी आज पुराव्यांसहित निवडणूक आयोगाचा बुरखा फाडण्याचं काम केलं. त्या ठिकाणी पुराव्यांसहित मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीचा घोळ आहे, कशा पद्धतीनं मतदान वाढवलं गेलं, कुठल्या मतदारसंघात किती वाढवलं गेलं, यादीतल्या कुठल्या पानावर किती वाढवलं गेलं, सगळं सविस्तरपणे मांडलं. आता याची बरं, एक महत्वाची गोष्ट, अख्ख्या पत्रकार परिषदेत राहुल गांधीजींनी
भाजपला हे काही उत्तर मागितलेलं नाही. त्यांनी निवडणूक आयोगाला उत्तरं मागितलेली आहेत आणि उत्तरं मात्र भाजपचे प्रवक्ते जसे काही स्वतःच निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत की काय अशा पद्धतीनं उत्तरं देत आहेत. बर. याचा अर्थ राहुल गांधीजींनी निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उभं केलं, मिरची भाजपच्या लोकांना लागते. आपण तुम्ही असं पण काय म्हटलं ना करायचं राहुल ते? गांधींनी की निवडणूक आयोग भाजपसाठी काम करते म्हणून, मिली भगत आहे म्हणून. उत्तर कोणाला मागितलं? उत्तर कोणाला मागितलं? भाजपच्या लोकांना मागितलं. निवडणूक आयोगाला देऊ द्या ना उत्तर की आम्ही भाजपसाठी काम करत नाही, आम्ही काय केलंय. आज निवडणूक आयोगाचा बुरखा फाडलेला जगानं पाहिलंय. आपण सगळ्या सोशल मीडियावरती लोकांच्या प्रतिक्रिया बघा. टरा बुरखा फाडण्याचं काम केलंय. बरं, मग आता या आणि कुठल्या चर्चेत मी मतदार- भाजपला विचारू की नको, कारण निवडणूक आयोगाचं कुणी येणार नाहीये चर्चेमध्ये. विचारा ना काय त्यांना लाज असेल तर देतील ते उत्तर. नाही, ते उत्तर देतील. फक्त आपण शब्द मी पुन्हा एकदा सांगते, जपून वापरूयात. किशोर तिवारीजी, ठाकरे गट आहे तर काँग्रेस बरोबर, पण या सगळ्या लढाईमध्ये तुमचा काही सक्रिय सहभाग दिसत नाही. राहुल गांधी यांना पाठिंबा आहे की नाही या सगळ्या मुद्द्यांवर तुमचा? दिसत तर नाही तो समोर. अरे आम्ही त्यांच्या सोबत निवडणूक लढलो हा. आणि सर्वात मोठा फटका आम्हाला बसला. कसं झालं सांगू काय? मी त्या दिवशी लाईव्ह कव्हरेज करत होतो आणि एका वाहिनीवर मी भाजपला 182 जागा बघितल्या. त्यावेळेस मला शंका आली की एका वाहिनी दुसरीकडे सगळीकडे तुमच्याही वाहिनीवर एनडीए अँड इंडिया अलायन्स वेअर ऍट पार, म्हणजे दोघांची बरोबर चाललं होतं. मात्र शेवटच्या क्षणाला जी 5 वाजता जी आकडेवारी दिली त्याच्यानंतर करेक्टेड लिस्ट मध्ये एक माझ्याकडे पूर्ण आहे ती 56,62,000 मतं जास्त आली होती. ती मतं नंतर मोजण्यात आली, करेक्शन झालं, हे सगळं आहे. पण निवडणूक याद्याबाबत प्रोटोकॉल प्रमाणे भारताच्या संविधानात घटनात्मक याच्यात जो 7व्या नंबरवर आहे विरोधी पक्ष नेता, त्याचे काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न या भारतात निवडणुका फॅब्रिकेट केल्या जातात. या निवडणुका स्टेज मॅनेज असतात आणि त्याच्यासाठी त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. आता 9व्या रँकवर असणारा मुख्य आपल्या याचा न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचा, तोही त्यांना म्हणतो की यांच्या नागरिकतेवर बघावं लागेल. महाराष्ट्राचा कुठेही प्रोटोकॉलवर नसणारा मुख्यमंत्री म्हणतो की याची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे. आता मला सांगा हे उत्तर आहेत का? उत्तर तर हे आहेत की निवडणूक व्यवस्था पारदर्शक झाली नाही असा प्रश्न आहे. तर निवडणूक आयोगानं ती पारदर्शक कशी आहे हे दाखवावं. आता त्यांनी या पत्रकार परिषदेत काय कविता नवीन सांगितलं? त्यांनी म्हटलं की हे बघा, एकाच ऍड्रेसवर 56 मतदार आहे. त्यांनी हे सांगितलं की हे 40 लाख मतदार, म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन नंतर सांगतो मी. ते 1 कोटी म्हणत होते ना, 1 कोटी म्हणजे 1 कोटी ऍडिशन आहे आणि 40 लाख सबट्रॅक्शन आहे आणि सरफेसिंग वेगळा आहे. मी हे सगळं डिटेल मध्ये पाहून सांगतोय की इलेक्ट्रल वोट लिस्ट आणि इलेक्ट्रल वोट लिस्ट काउंटिंग याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं. ऐकून घ्या कविता, एकदम म्हणजे कापू नका. काय की तुम्ही आहे ना, खानकर, माझी ताई रुपाली आणि हे भाजपच्या एकनाथ शिंदेच्या आणि अजून कुठल्या प्रवक्त्या आहेत ते शायना यांची आलेले आहे. तुम्ही 4 लोक एका ठिकाणी आणि मी एकटा एक ठिकाणी, असं करू नका. कारण आधीच हात जोडले तुम्हाला. काहीच बोलले अरे नाही, काहीच बोलले नाही तरी. कविताजी मी अरे सांगू का? आले ताई येते नाही. तुमच्याकडे, ताई येते, शायना ताई येते. मी अरे या बघ किती हसत आहे. नाही हो हसत आहेत किशोरजी, कोणी हसत नाहीये. थांब ना, हे मी सांगू काय? नाही किशोरजी, अरे थांबा ना, हो थांबा ना. मला बोलू गणेशजी द्या. थांबा. किशोरजी ऐका ना, मी तुम्हाला परत एकदा संधी देते, कारण आपल्याला सगळ्यांना संधी दिली पाहिजे ना. मग मी पुन्हा तुमच्याकडे येते. तुमचे आत्ता जे मुद्दे उपस्थित केलेत ना, त्यातला एक मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटतोय, जो कपिल ढोकेंनी उपस्थित केला होता, की जर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असतील तर मग निवडणूक आयोग याची उत्तरं का देत नाहीये? निवडणूक आयोग समोर येऊन हे सगळे केलेले आरोप किंवा केलेले दावे फेटाळून का लावत नाहीये? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भाजपने
उत्तर द्यावं की नाही याबाबत मी काही बोलणार नाही, कारण भाजप हा एक, जसा काँग्रेस हा एक पक्ष आहे, त्यांना जसा आरोप करण्याचा अधिकार आहे तसा भाजपला आरोपांचं खंडन करण्याचा पण अधिकार आहे. पण याही पेक्षा महत्वाचं आहे तुम्ही जे म्हणताय ते, निवडणूक आयोग का उत्तर देत नाही? शायनाताई, मी एक मिनिट बोलतो ना, 1 मिनिट बोलतो बेटा. बघा एकच मिनिट. सर्वप्रथम थांब रे, थांब. बेटा तुला मराठी कमी येते, तू शब्द संपतील, थोडं थांब तू. मी एकदा बोलतो. कविता आजकाल तुम्हाला काय माहिती आहे का आहे? की मी मराठी बोलत की अरे नाही? थांबणं रे, थांबणं. तुम्ही अरे असंच बेटा, sarcasm तुम्ही तुमच्या अरे घरी बेटा, बोला. बघा थोडं थांब. किशोरजी आता त्यांना बोलू देत ना, आपला 1 मिनिट याच्यातच गेला, त्यांना बोलू देत. मी तुमच्या मुद्द्याकडे येते परत. शायनाताई नाही, मला पूर्ण बोलू द्या. येते मी. मला माझा किशोरजी मुद्दा ठेवा. येते, किशोरजी येते. प्लीज हो. प्लीज प्लीज प्लीज. शायनाताई, शायनाताई बघा. बोलू द्या त्यांना, बोलू द्या, बोलून घेऊ द्या. हे जे त्यांच्यानंतर आमचे आपल्याला किशोरजी बोलायचं. आहे, बघा किती. आता माझं किशोरजीला काय- मला एकच प्रश्न विचारायचा आहे. 2024 मध्ये कविता, लोकसभाच्या वेळ जिथे लोकांनी बाहेर त्यांचं एक मत दिलं, तेव्हा हे इंडी अलायन्सला मान्य आहे, अरे खूप छान काम केलं इलेक्शन कमिशननी, बघा आम्ही जिंकलो आणि हे आहे जनताचा जनादेश, तेव्हा सगळं तुम्हाला कायच प्रश्न नाही करायचा आहे. जेव्हा तुम्ही गेले ते इंडी अलायन्स सोबत मुस्लिम दलित वोट बँकच्या राजकारण केलं, तर ते आहे प्रजातंत्र लोकतंत्र. आणि बघा आता 2024चे जे विधानसभा इलेक्शन्समध्ये इलेक्शन कमिशननी इतकी अप्रतिम काम केलं, लोकांना जागरूक केलं, वोटिंग पर्सेंटेज जास्त झाले, बोगस वोटिंग आणि जितकी रिपीट्स होते इलेक्टोरल प्रोसेसेसमध्ये त्यांना एलिमिनेट केलं. आणि आता हे राहुल गांधीला बघा, ज्यांचं डोकं नक्कीच फिरलेले आहे, कारण 6 महिन्याचं नंतर तुम्ही असं उठून सांगतात, बघा इलेक्शन कमिशन इट्स अ लॅक ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन्स, असंच बोलायचं आणि एकदा इलेक्शन कमिशनवरती प्रश्नचिन्ह, एकदा ज्युडिशरीवरती प्रश्नचिन्ह. हे आहे तुमचं कॉन्ट्रीब्युशन टू डेमोक्रेसी. जे तुम्हाला खरं वाटलं की काय गोंधळ झालं, तर तुमच्या एक पण तक्रार नाही 6 महिन्यामध्ये कविता, एक पण तक्रार नाही, आदरणीय कोर्टमध्ये नाही, इलेक्शन कमिशन कडे नाही जायचं. आणि फक्त हे कन्स्पिरसी थिअरी जेव्हा तुम्ही सांगतात की कधी कधी फॅब्रिकेटेड एव्हिडन्स आहे, कशाला लोक बाहेर येऊन इतकी भारी संख्यामध्ये वोट केलं, अरे इलेक्शन कमिशनचं काम काय आहे? स्पेशल इन्व्हेस्टिव्ह रिव्हिजन चा मतलब काय आहे? बिहारमध्ये त्यांना माहिती सुद्धा नाही की 99% जे लोक बाहेर येतात वोट करायला, जे सिनियर सिटीजन्स जे वारले त्यांना बाहेर काढायचं आहे इलेक्टोरल लिस्टमधून. जे नवीन वोटर्स आहेत त्यांना एनकरेज करायचं, बाहेर जे लोक आहे जे मायग्रंट्स आहे किंवा इन्फिल्ट्रेटर्स आहे त्यांना काढायचं. आणि तुमचं फक्त हे टिप्पणी की बघा हे ॲलिगेशन जे आहे कोणी आम्हाला ऐकतात नाही, अरे तुम्ही जाऊन तुमचं कंप्लेंट सुद्धा नाही करत. इलेक्शन कमिशन तुमच्या कंप्लेंटच्या कॉग्निझन्स तेव्हा घेणार जेव्हा तुम्ही तिथे गेले, आणि तुम्ही जाणारच नाही जेव्हा तुम्ही जिंकले, म्हणजे ते जनताचा जनादेश. जेव्हा तुम्ही हारले तर इलेक्शन कमिशनचा गोंधळ, भाजपचा हात आहे, बघा हे काय चालू, हे काय अनसबस्टॅन्शिएटेड म्हणजे तुमचा मुख्य मुद्दा हा आहे की लोकसभेला जेव्हा त्यांना मतं पडली तेव्हा त्यांना हा प्रश्न पडला नाही, पण विधानसभेला त्यांचा पराभव झाल्यावर मात्र त्यांना हा प्रश्न पडला. खणकरजी, तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न मी विचारते. 5 मार्ग त्यांनी सांगितलेत की ज्याच्यामुळे मतदार याद्यांमध्ये घोळ होतो. एक त्यांचं म्हणणं आहे डुप्लिकेट वोट्स दिले जातात, त्याच्यानं म्हणजे मतदारांची नावं बनावट पद्धतीने टाकली गेलेली आहेत आणि याद्या फुगवण्यात आलेल्या आहेत. खोटे पत्ते आणि खोटे तपशील मतदारांचे दिले गेलेले आहेत. तिसरा मार्ग आहे एकाच पत्त्यावर 50-50, 60-60 मतदारांची नोंदणी झालेली आहे, जेव्हा की साधारण 5-6 मतदारांची नोंदणी ऍक्सेप्टेबल असते. चुकीचे फोटो वापरले गेलेत, ब्लर फोटो वापरले गेलेत. एक त्यांनी स्पेसिफिक उदाहरण दिलं एका मतदाराचं की त्यांचा फोटो एकदा क्लिअर वापरला गेला, एकदा झूम करून वापरला गेला आणि त्याच नावानं 2 मतदार तयार केले गेले. फॉर्म 6 वापरून मतदार वाढवले गेले. त्यांचा एकूण आरोप हा आहे की हे सगळं वापरून मतदार, खोटे मतदार, जास्तीचे मतदार तयार केले गेले आणि मग त्या मतदारांच्या नावानं मतं टाकण्यात आली. इलेक्शनची एकूण प्रोसिजर तुम्ही बघताय, असे जर मतदार वाढवले गेले असतील तर त्यांच्या नावानं मतं टाकणं शक्य आहे का? आणि ह्या त्यांनी जे मार्ग सांगितलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काही आक्षेप आहे का? कविताजी,
तुम्ही आज चर्चेमध्ये जो प्रश्न उपस्थित केलाय हम्म. आणि मला जो प्रश्न विचारलाय त्याचं मला सविस्तर उत्तर द्यायला थोडा वेळ दिला तर अधिक बरं होईल. हम्म. बघा, ते राहुल गांधी वारंवार ज्या डुप्लिकेट मतदारांचा विषय करतायत किंवा फॉर्म नंबर 6 नंबरचा फॉर्म भरून हम्म. मतदार संख्या वाढवली गेली असं ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. एकाच पत्त्यावरती अनेक मतदार आहेत ह्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं. बघा, असं आहे कविताजी, मी नगरसेवकही होतो, जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम केलंय. 2014, 19 आणि 24 या तीनही निवडणुकांमध्ये मी उत्तर मुंबईतल्या आमच्या या व्यवस्थेमध्ये एका व्यवस्थेतला प्रमुख म्हणून मी काम केलंय. त्या आधारे मी तुम्हाला सांगतो, हम्म. ज्या दिवशी तुमची मतदार यादी प्रसिद्ध होते, हा. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ती प्रत्येक राजकीय पक्षाला ज्यांची मान्यता आहे हम्म. त्यांना ती यादी देण्यात येते. इन्क्लुडिंग आणि काँग्रेस. ह्यामध्ये कुठलाही इन्क्लुडिंग काँग्रेस. काँग्रेस या देशातलीच आहे. आम्ही अजून त्यांना बाहेरचं मानत नाही. ते म्हणजे आम्हाला त्यांना बाहेरचं दिली गेली मानत असं तुम्हाला म्हणायचंय ना? प्रत्येकाला यामध्ये एक जी सिस्टम आहे निवडणूक आयोगाची, यामध्ये BLA 1, BLA 2 हे अधिकारी नेमले जातात. यामध्ये एक पदाधिकारी तुमचा राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून त्या पोलिंग बूथ वरती असतो. BLO हा त्या प्लस त्याला करत असताना निवडणूक आयोगाच्या वतीने जे काही शासकीय कर्मचारी त्या प्रसंगासाठी नेमले जातात हा त्यामध्ये असतो. हे दोघेही त्यामध्ये फॉर्म नंबर 6 ज्याला आपण नवीन मतदारांची नोंदणी म्हणतो, ही नोंदणी झाल्यानंतर ठराविक काळानंतर त्याची यादी प्रसिद्ध केली जाते. त्याच्यावर तुम्हाला जर का आक्षेप घ्यायचा असेल तर त्याला तुम्हाला कालावधी दिला जातो. तो आक्षेप नोंदवला जातो. ज्यावरती आक्षेप घेतला जातो त्याला त्याची नोटीस दिली जाते का तुमच्या नोंदणीवर हा आक्षेप आहे, तुम्ही योग्य असाल तर तुमचे कागदपत्र सादर करा. इवन इफ त्याने त्याचं नाव नोंदवताना केलेलं असलं तरी सुद्धा. त्यामुळे नवीन नाव नोंदवत असताना ही प्रक्रिया आहे. यामध्ये मग 7, 8 यामध्ये तुमचे जे काही बदल करायचे असतात, मृत नागरिकांचे नावं बदलायची असतात. तुम्हाला अडचण काय अरे ट्रेनिंग किशोरजी त्यांना पूर्ण करू देत. किशोरजी येते, मी त्यांना पूर्ण करू. अरे राहुल गांधी हा खोटारडेपणा करतो आणि किशोरजी तुमच्या वयाचा मान ठेवतो असं मध्ये मध्ये बोलू नका. प्लीज त्यांना पूर्ण करू देत. किशोरजी मी येणार तुमच्याकडे, तुम्हाला पूर्ण वेळ देणार, पण त्यांना त्यांचं बोलणं पूर्ण करू देत. श्रोत्यांना सगळं ट्रेनिंग देतो. आनंद झाला की तुम्ही पुन्हा एकदा ठाकरे गटाकडनं आलात. मी तुमचं स्वागत केलं साहेब. असं काय करता? बरं, ठीक आहे. चला लवकर पूर्ण करूयात, तो बराच वेळ जातो याच्यामध्ये. प्लीज. ही मतदार यादी ज्या वेळेला होते आणि ती आल्यानंतर आज जेव्हा राहुल गांधी या मतदार यादीवरती आक्षेप घेत आहेत, तर ही मतदार यादी कशी काय होते हे मी सांगण्याचं काम केलं. दुसरी बाब माहिती नसेल तर, ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी संध्याकाळी रात्री 17C फॉर्म भरला जातो. या फॉर्म भरल्यानंतर कधी तुमच्या काँग्रेस पक्षाने त्या दिवशी निवडणुकीत काय घोळ झालाय म्हणून तुम्ही आक्षेप घेतला होता का? तर नाही. व्हीपॅट जेव्हा काउंट केली जाते रॅन्डमली प्रत्येक विधानसभेतले 5 मतदान EVM प्लस व्हीपॅट हे कोणी ठरवू शकतो. उद्या तुम्ही कविताजी अधिकारी म्हणून गेलात तर 225 बूथ आहेत, तर त्यापैकी कुठलेही 5 निवडण्याचा तुम्हालाही अधिकार आहे. त्याचं काउंटिंग आणि त्या EVMचं काउंटिंग हे योग्य झालेलं असताना तुम्ही 6 महिन्यांनी हे आरोप करताय. 2024च्या लोकसभेला ज्या वेळेला इंडिया आघाडीला महाराष्ट्रात 30 जागा मिळाल्या त्यावेळी तुम्ही हे काय म्हणालात की बाबा या घोळ आहे, आम्ही निवडणूक निकाल मान्य करत नाहीत, आमचे खासदार लोकसभेत जाणार नाही. त्यावेळी तुम्हाला एक तो मुद्दा शायनाताईंनी उपस्थित केलाय. गणेशजी, आता तुम्ही 2 मुद्दे सांगितले ते महत्वाचे आहेत. 6 महिन्यांमध्ये तक्रार का झाला नाही आणि फॉर्म 17C हा फॉर्म यांना पण दिला गेला होता आणि मतदार याद्या जेव्हा तयार केल्या गेल्या होत्या त्यावेळेस त्याची कॉपी दिली जाते, त्यावेळेस आक्षेपाच्या वेळेमध्ये आक्षेप का घेतला नाही? रुपालीताई, तुम्हाला मी आत्ता प्रश्न हा विचारते आणि त्याचं कारण स्पेसिफिक हे आहे की तुम्ही कायद्याच्या अभ्यासक, जेव्हा कायद्याचा आपण अभ्यास करत असतो, घटनेचा अभ्यास करत असतो, त्यावेळेस घटनात्मक संस्थांचा अभ्यास होतो. प्रश्न आता असा आहे की जर निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेला, जसं किशोरजींनी सांगितलं, तिचा क्रमांक काय आहे प्रोटोकॉलमध्ये, जर या घटनात्मक संस्थेला प्रश्न विचारले जात असतील तर ही अपेक्षा काही चुकीची आहे का की निवडणूक आयोगाने याची उत्तरं द्यावीत, निवडणूक आयोगाने हे आरोप खोडून काढावेत, त्याचे खुलासे करावेत, ही काय अपेक्षा चुकीची आहे का?
निश्चित ती अपेक्षा चुकीची नाहीये, परंतु तुम्ही एक लक्षात घ्या, निवडणूक आयोगावर तुम्ही सातत्याने तुम्हाला जसं वाटतंय त्या पद्धतीने आरोप तुम्ही करताय. ज्यावेळी पहिला मुद्दा चायना एनसीन यांनी सांगितला की बाबा लोकसभेला तुम्हाला मॅन्डेट मिळालं तेव्हा आयोग ओके, आमदारकीच्या विधानसभेला नाही मिळालं तेव्हा तुम्ही आरोप करताय. मग ते आरोप करत असताना तुम्हालाही कायद्याच्या अधीन राहूनच आरोप करावे लागणार आहेत ना. तुम्ही जे सांगताय की अचानकपणे एवढी लोक वाढली, तर मतदार याद्या निवडणुकीच्या आधी जाहीर केल्या जातात, प्रत्येक पक्षाला दिल्या जातात. त्यावेळी तुम्ही का नाही आक्षेप घेतला? तर तो दिल्यानंतर जेव्हा निवडणूक होते, म्हणजे जे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनी ग्राउंड लेवलची पूर्ण तुम्हाला परिस्थिती टेक्निकली सांगितलेली आहे. जे कोणी लक्षात घ्या, आता जे काही मतदार वाढलेले आहेत, समजा एका बिल्डिंग मध्ये 6 फ्लॅट आहेत, आधी ते फ्लॅट रेसिडेन्शियल असतील आणि त्याच्यानंतर जर तिथं काही कॉड बेसेसवर किंवा एक बिझनेसली सुरू झाला असेल, तर जी येणारी लोक आहेत ती स्वतःचं मतदान इकडे ट्रान्सफर करतात. याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. जर डुप्लिकेट असतील तर आज आता ऍप आलेले आहेत की जी डुप्लिकेट नावं आहेत ती लगेच सर्च होतात आणि त्याच्यावर आपण डुप्लिकेट म्हणून शिक्का निवडणूक आयोग म्हणजे लोकल जे निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा ती इम्प्लिमेंट केली जातात. मी स्वतः माझ्या पदवीधरच्या इलेक्शनला या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे जेव्हा तो मतदान करतो त्यावेळी तुम्हाला जर डाऊट आला असेल किंवा तिथं डुप्लिकेट आधीच माझ्या जागेवर कुणी मतदान केलं असेल, तो डाऊट तुम्हाला असेल, तर तुम्ही ते तिथं नोंदवणं गरजेचं आहे. आता काय झालं, आज अचानकपणे राहुल गांधी आले, त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर जर तुम्ही त्याचा संदर्भ भाजपची लावत असाल तर भाजप निश्चितच त्याच्यावर प्रतिक्रिया देणं स्वाभाविक आहे. आणि प्रत्येक वेळेला निवडणूक आयोगाने जेव्हा जाहीर केलेले, एक तर मला म्हणायचं विरोधकांनी ठरवावं, ईव्हीएम वर आरोप आहे का मतदार यादीवर आरोप आहे का लाडकी बहीण योजनेवर आरोप आहे. आरोप कशावर हे पहिल्यांदा तुम्ही ठरवा, त्याच्याशिवाय हे कन्क्लुजन निघणार नाही. बर, ठीक आहे ताई, तुम्ही अगदी थोडक्यात आणि अगदी व्यवस्थितपणे तुमचा मुद्दा मांडलेला आहे. आता डोकेजी मला तुमच्याकडे यावं लागेल. तुमच्यावर तुम्हाला असलेले प्रश्न, या सगळ्यांनी जे मुद्दे मांडले तिघांनी, त्याच्यावरनं तुम्हाला असलेले प्रश्न. एक, 6 महिन्यांमध्ये तुम्ही तक्रार का केली नाही याच्याबद्दलची, म्हणजे याच्याबद्दलची अधिकृत तक्रार करण्याचे मार्ग उपलब्ध असताना का केली नाही. फॉर्म 17C जेव्हा तुम्हाला दिला गेला तेव्हा त्याच्यावर विश्वास नव्हता का? आणि जेव्हा मतदार याद्या तयार केल्या, ज्या मतदार याद्यांवर तुमचा प्रमुख आक्षेप आहे, जेव्हा मतदार याद्या तयार केल्या तेव्हा त्या बूथ लेवलला चेक केल्या जातात. म्हणजे आज एक उदाहरण राहुल गांधी यांनी दाखवलं, पण मग बूथ लेवलला काँग्रेसकडनं या याद्या चेक केल्या गेल्या नव्हत्या का? त्यावर आक्षेप घेतले गेले नव्हते का? या तीनही प्रश्नांचं एकत्रित उत्तर. मुळात मतदार याद्यांची तक्रार का केली नाही किंवा मतदार याद्यांवर आक्षेप का घेतला नाही, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही मला या ठिकाणी प्रामुख्यानं वापरला. मी सगळ्यांची, शायना एनसीजी, रुपालीताई आणि गणेशराव या सगळ्यांचं अत्यंत गांभीर्यानं ऐकत होतो. त्यांनी जे काही आरोप केले असतील त्याचं खंडन मी सर्वात अगोदर करतो. आता हे म्हणत असतील किंवा यांनी निवडणूक आयोगाचं काय चुकलं यावर बिलकुल काही म्हटलं नाही. हे म्हणतात की लोकसभेला जिंकले तेव्हा सगळं ओके होतं, विधानसभेला हरले म्हणून सगळे प्रॉब्लेम सुरू झाले. या राज्यातली, देशातली लोकसभेची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकवणारी निवडणूक होती. लोकसभेला अबकी बार 400 पारचा यांचा फुग्गा हा जोरात फुटल्यानंतर यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि नंतर ज्या पद्धतीनं गैरवापर करण्याच्या परंपरा, गैरवापर करण्याचा प्रकार या देशामध्ये सुरू झाला. सगळ्यात पहिलं उदाहरण जर आपण घेतलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघामध्ये 5 महिन्यात 33,000 मतदार वाढवल्या गेले. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फॉर्म नंबर 6 हा नवीन मतदारांसाठी असतो, पण फॉर्म नंबर 6 हा 70 वर्षाचा, 75 वर्षाच्या माणसांचा भरल्याची अनेक उदाहरणं सुद्धा यामध्ये तुम्हाला दाखवल्या जातात. फडणवीसांच्या नागपूर मतदारसंघात 29,000 मतदार वाढवले गेले. आता ठीक आहे, राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमध्ये जर काहीच तथ्य नसेल, राहुल गांधी, एक लक्षात घ्या, आदरणीय राहुल गांधीजींनी केलेले हे आरोप मन की बात म्हणून स्टुडिओ मधून केलेले नाहीत. त्यांनी या देशातल्या चाणाक्ष, हुशार, पण असं आहे कपिल ढोकेजी, मग त्याला काउंटर असा विचारला जाऊ शकतो ना कपिल ढोकेजी, काय फक्त चंद्रशेखर बावनकुळेंच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात मतदार वाढले का? ते तर तुमचे कॅन्डिडेट जिथे होते किंवा जिथे जिंकले त्यांच्याही मतदारसंघामध्ये वाढले असतील. आणि मतदार वाढणं
यात काही गैर नाहीये ना. बरं, देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी यांनी जो काही लेख लिहिला होता एका वृत्तपत्रामध्ये, त्याला लेख लिहूनच उत्तर दिलं होतं. त्यावेळेस त्यांनी सप्रमाण दाखवलं होतं की ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकलेत, महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकलेत, तिथेही तर मतदारांची संख्या वाढलेली होती. तिथे आक्षेप नाहीये. बिलकुल आम्ही आक्षेप कुठे घेतोय, पण पुण्या मतदारसंघात चोरी, मी सांगतोय तुम्हाला 5 महिन्यात काय बदल झाला हे सांगतोय. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांचा घोळ घेऊन ज्यावेळी आम्ही तिथल्या कलेक्टरकडे गेलो, त्यावेळी भाजपच्या प्रभावाखाली, इन्फ्लुएन्स खाली असलेल्या कलेक्टरनं काय त्रास दिला याच्यावर एक स्वतंत्र चर्चा होऊ शकते. आता हे म्हणतात मतदान केंद्रावर, त्यावेळी गणेश खनकरांनी फार टेक्निकली सांगितलं की त्या ठिकाणी पक्षाचा एक प्रतिनिधी असतो, तो बूथ लेवल एजंट असतो, तो त्या ठिकाणी बसतो, केंद्रात असतो. अहो, शिर्डीच्या प्रभाताई घोगरेंनी राधाकृष्ण विखेंच्या कॉलेजच्या मुलांचे 2-2, 4-4दा नावं आले म्हणून आक्षेप घेतल्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नाही का? धनंजय मुंडेंनी त्यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात बूथ कॅप्चर करून मतदान केंद्र प्रतिनिधींवरती दबाव आणल्याचे व्हिडिओ त्यावेळी व्हायरल झाले. तुम्ही पाहिले नाहीत का? दत्ता भरणेंच्या मतदारसंघातला व्हिडिओ तुम्ही पाहिला नाही का? अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी आक्षेप त्यावेळी घेतला गेला, त्यावेळी यंत्रणेचा गैरवापर करून कशा पद्धतीची दमदाटी केल्या गेली हे सुद्धा आपण पण त्यांचं म्हणणं आहे ना की काय फक्त व्हिडिओ दाखवून आक्षेप थोडी घ्यायचे असतात. तक्रारी दाखल करता येतात, कोर्टात जाता येतं. तो मार्ग काँग्रेसनं अवलंबवला का? राहुल गांधीजी, आम्ही सगळे कोर्टात सुद्धा जाणार आहोत, लक्षात घ्या. कविताजी, शायदाजी, मी तुमच्या मधात बोललो कधी नाही. कधी जाणार आहात? गणेशराव, थोडस ऐकायला शिका, अस्वस्थ होऊ नका. आज तुम्ही पण ऐकायला शिका. कधी जाणार आहात तुम्ही? लवकर गणेशराव, कोर्टामध्ये या. अहो खनकर, तुमची वेळ नाहीये बोलायची. कविताजी यांना शिकवा ना तुम्ही चर्चा कशी करायची. खनकरजी प्लीज किती काय हे लोक असा वायातपणा करतात चॅनलवर. बोला चला उत्तराकडे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, राहुल गांधीजींनी पहिल्यांदा आरोप केला, निवडणूक आयोग जर पारदर्शक असेल तर निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज का दिलं नाही, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, निवडणूक आयोग जर फार पारदर्शक असेल, याद्यांमध्ये कुठले घोळ नसतील, तर निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक डाटा का दिला नाही. तिसरा प्रश्न, आज राहुल गांधीजींनी कर्नाटकातल्या महादेवपुरा या मतदारसंघामध्ये किती प्रमाणात घोळ आहे, नकली मतदार किती, 11,965 नकली मतदार त्या ठिकाणी आहेत, खोटे पत्ते आणि अवैध पत्ते 40,009 पत्ते त्या ठिकाणी अवैध आहेत. अवैध फोटो म्हणजे एकाचा फोटो एका ठिकाणी वापरला, तोच फोटो दुसऱ्या फोटोवर ब्लर करून वापरला, तोच फोटो तिरपा करून तिसऱ्या फोटोवर वापरला. 4,132 अशा पद्धतीचे मतदार आहेत. फक्त एक प्रश्न विचारायचा. शायनाजी, मी तुमच्या मनात एक प्रश्नच विचारायचा ना, विचारू देत ना कपिलजी, विचारू देत. विचारत आई डॉक्टर प्रश्न विचारतात, प्रश्नच विचारायचा. ठीक आहे, विचारू. मी म्हणते ना, विचारत आई. विचारा शायनाजी, विचारा. स्वागत आहे तुमचं, विचारा. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या इतकी उत्तेजना बघा, इलेक्शन कमिशननी काय सांगितलं राहुल गांधीला की तुम्ही सबमिट करा तुमचे जे डिक्लेरेशन आहे, तुमचे जे ॲलिगेशन्स आहे, ते ॲलिगेशन्स तुम्ही नाही दिलं त्यांना. तुम्ही फक्त एक ॲफिडेव्हिट असं पब्लिक डोमेनमध्ये की बघा हे आहे आमचा क्लेम, असं काय होत का? इलेक्शन कमिशननी डिसमिस कशाला केलं हे ॲलिगेशन्स बेसलेस आणि मिसलिडिंग? कारण पब्लिकमध्ये तुम्ही 6 महिन्याचं नंतर तुमचे शहनशाह उठून सांगतात की बघा इलेक्शन कमिशनच्या गोंधळ. अरे तुमच्याकडे तक्रार आहे तर इतकी प्रावधान आहे. इलेक्शन कमिशन नेहमीच पॉलिटिकल पार्टीजला बोलवतात. आता बिहारच्या SIRला बघा. कविताजी, मी तुम्हाला आश्वासन देते की हे काँग्रेस पार्टी बिहारच्या इलेक्शनच्या नंतर परत हेच रिपीट करणार, कारण त्यांना माहिती आहे की जनताची स्वीकारता नाही. जनताचा निर्णय जे आहे ते आहे बॅलेट मध्ये. आणि तुमचा मूळ मुद्दा हा आहे की निवडणूक आयोगाकडे प्रिस्क्राईब फॉर्मॅट मध्ये का दिलं जात नाही, फक्त एक लेटरच्या माध्यमातून किंवा एक ॲफिडेव्हिटच्या माध्यमातूनच का दिलं जातंय, असा तुमचा मुद्दा आहे. किशोरजी, काय सांगाल याच्यावर? नाव नाही तर जा ना प्रूफ. मला प्रश्न विचारला ना त्यांनी. नाही, यामध्ये शायनाजी शायनाजी झालाय, तुमचा प्रश्न पोहोचलाय. गणेशजी तुमच्याकडे पण येते. कपिलजी थोडक्यात उत्तर द्या म्हणजे मला किशोर सरांकडे जाता येईल. मुळात एक पद्धत असते. गणेशजी प्लीज, गणेशजी आता मी तुम्हाला मी मागाशी पूर्ण वेळ दिला की नाही, आता त्यांना बोलू देत ना. कपिलजी थोडक्यात उत्तर द्या प्लीज, कारण वेळ कमी आहे माझ्याकडे. मुळात प्रश्न उपस्थित करण्याची, तक्रार करण्याची, एखादं प्रकरण तडीस नेण्याची एक पद्धत असते. राहुलजींनी निवडणूक आयोगाला आधी माहिती मागितली, ती त्यांनी दिली नाही. नंतर
ज्या याद्या यांनी समजा स्वप्नातही विचार केला नसेल की याद्या कशा असतात, कशा वाचायच्या, इतक्या प्रचंड असंख्य याद्या वाचून त्यामधून घोळ काढलेला आहे. आता रितसरपणे आज यांचा बुरखा चाणाक्ष पत्रकारांसमोर त्या ठिकाणी फाडलेला आहे आणि आता रितसर तक्रार दाखल केल्या बर, जाईल. ही त्यातले कशाला वाट तीन पाहताय? तीन जे आणि तुमचे मुद्दे आहेत ते खूप व्हॅलिड आहेत आणि ते विचारले पाहिजेत. एक, सीसीटीव्ही फुटेज केंद्रीय निवडणूक आयोग का देत नाहीये? दुसरा, जर मतदार याद्यांचा डेटा हा मशीन रिडेबल मागितला तर अर्थात आहे, 140 कोटींचा देश आहे, करोडोंनी मतदार आहेत तिथे, त्यांचा डेटा जर इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये, मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये मागितला असेल आणि तो जर अवेलेबल असेल तर तो का दिला जात नाही, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नांची उत्तरं केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं आलेली नाहीत. रादर केंद्रीय निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की आता सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले जाईल. हे तर आणखीन गंभीर आहे. त्यामुळे या दोन मुद्द्यांकडे लक्ष द्यायलाच हवं. किशोरजींचं म्हणणं ऐकून घेऊयात आणि मग आपण या मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांकडे जाऊयात. किशोरजी, तुम्ही मला म्हणालात की भाजप काय उत्तर देते, इलेक्शन कमिशन उत्तर देते. आणि एक मी सांगतो, मागील 11 वर्षात असं झालं की भाजपची बाजू इलेक्शन कमिशन, हायकोर्ट जसं दीपांकर दत्तानी आता मांडली त्याची, हे सगळे प्रवक्ते झाले आहेत. तर अधिकृत प्रवक्ता गणेश खटकर आहे, तर अनधिकृत प्रवक्ता दत्ता आपला दीपांकर दत्ता सारखे खूप आहेत. तर मी तुम्हाला बोलतो ना, पहिले धनंजय चंद्रचूड होते, तर कविता आता मी बोलतो तुम्हाला. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. गणेश, चला लक्षात घ्या, आमचे सगळे लोक तिकीट वाटण्यात एवढे मशगूल होते आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर असं वाटत होतं कविता की आम्ही दगडही उभा केला तर निवडून येतो. आणि सगळे लोक मोठे मोठे नेते तर आपल्या पोराला आमदार करायच्या मागे लागले होते आणि आमचे काही प्रवक्ते तर तिकीट विकायला लागले होते. तर हे विकणं आणि हे याच्यात आहे ना, फॉर्म भरण्याचा डेट निघून गेली. तर काय सांगावं, तर त्याच्यानंतर निवडणुकीचा जेव्हा निकाल लागला ना, तर आम्ही कधी स्वप्नात विचार केला नव्हता की एवढा खराब निकाल लागेल. आणि महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासून विरोधी पक्षाची इतकी पिछेहाट मी पाहिली नाही. आणि एक सांगतो तुम्हाला, मी पश्चिम नागपुरात राहतो. देवेंद्र फडणवीस यांनाही वाटत नव्हतं की मला एवढे मत भेटतील. तर देवेंद्र फडणवीस म्हणे जमल का नाही जमल, सकाळी बोलत होते आणि जसा निकाल लागला तर जमलं म्हणाले. एवढं काय ज्याला सायना तिला मतदारसंघच माहित नव्हता, ती 2 दिवस तर आपल्या घराच्या आजूबाजूला प्रचार करत होती. उत्तर याच्यावर चालू तुमच्या पर्सनल अटॅक्स हेच आहे विशेषतः तुमचे उभाटा किशोरजी, कधी कधी महिलांचा सन्मान नाही करायचा, कधी कधी महिलांना माल बोलवायचं. हेच आहे तुमची तुम्ही त्यांच्या वैयक्तिक मतदारसंघावर कशाला येत आहे? ते बोलतील ना त्याच्याबद्दल. तुमचं पण माणसाला घेऊन मला इतकी वाईट वाटते. तुम्ही जा थोडा काउन्सिलिंग करा किशोरजी, कारण एक पण डिबेट नाही जिथे तुम्ही पर्सनल अटॅक्स नाही करतात. पण किशोरजी, त्यांच्या मतदारसंघाचा काय संबंध आहे? तुम्ही तुमचं काउन्सिलिंग करा. माझा काय संबंध याच्यात आणि तुमचं काय संबंध? तुम्ही माझा इतकी तुम्ही टेन्शन कशासाठी घेतात? अरे मी नेतागण आहे. कविता हिला थोडं थांबवा. पण तुम्ही त्यांच्यावर पर्सनल अटॅक का बरं करता किशोरजी? लोकांनी तुम्हाला असं पर्सनल अटॅक तिच्या मतदारसंघात मी जेव्हा नाही, पर्सनल अटॅकच आहे आणि तुम्ही नेहमीच करतात. मला तुमच्यावरती इतकी दया येते कारण तुम्हाला काउन्सिलिंगची आवश्यकता आहे. काउन्सिलिंग करा. अगं मला बोलू दे. बर, आता किशोरजी मी तुम्हाला बोलायला देते, पण तुम्ही प्रॉमिस करायचं तुम्ही कुठल्याही या पॅनल मधल्या माणसावर व्यक्तिगत काही बोलणार नाही. तुम्ही मुद्द्यावर बोलाल. नेहमीच महिलांना तुम्ही एकदा नाही, नेहमीच एक डिबेट मध्ये 3-4 काय करू यार. शायनाताई, चला शायनाताई, मी त्यांना सांगितलेलं आहे आणि आता जर त्यांनी पर्सनल अटॅक केला तर मग मी त्यांना बोलायला संधी नाही देणार. किशोरजी बघा, बोलत नाही, बिलकुल बोलत नाही. माझ्या मनात मला खूप काही माहित आहे तरी बोलत नाही. कम ऑन किशोरजी, असं कसं बोलून चालेल? असं
कसं बोलता तुम्ही? आपल्या मुद्द्यावर या बरं तुम्ही. तुम्ही एक मिनिट. कान टोचलेत ना तुम्ही तुमच्याच पक्षांचे, कसे ते कविता, मशगूल होते हे आहे सांगितलं ना, म्हणजे bottom याचा नाही नाही त्यांना कविताजी पण मला आज बोलू द्या ना. आज किशोर इतकी तिवारी बोलूची हे शांती. काँग्रेस गटाचे प्रवक्ते म्हणून त्यांना- आले. बोलावताना हा बोलू I feel sorry for it. म्हणजे म्हणजे बघण्यासारखा बोलावताना विषय आहे. बोलू चला. देत नाही. चला किशोरजी, बोलू द्या ना. एक मिनिट खणकरजी, मी तुम्हालाही सांगते. थांबा किशोरजी, मी तुम्हाला सांगते. किशोरजी, तुम्ही मुद्दा व्यवस्थित मांडलेला आहे. तुमचं म्हणणं होतं की बरोबर आहे, तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या पक्षाच्या सोबत असलेल्या पक्षांचं लक्षच नव्हतं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर, आणि तुम्ही अगदी थोडक्यात आणि व्यवस्थित सांगितलं, दगड उभा केला असता तरी तो निवडून येईल असे तुमच्यासारखे लोक पाहिजेत खरं तर सगळ्या पक्षांमध्ये कान टोचायला, म्हणजे मग पाय जमिनीवर राहतात. ते तेव्हा टोचले असते तुम्ही तर कदाचित मग विधानसभेला वेगळा निकाल दिसला असता, पण तसं काही झालं नाही. तुम्ही अनेक मतदारसंघांची उदाहरणं सुद्धा दिलीत. आता बाकीच्या प्रश्नांकडे आपल्याला यावं लागेल की सीसीटीव्ही फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक डाटा का दिला गेला नाही. शायना एनसीची हा मुद्दा तर आपल्याला नाकारताच येणार नाही की सीसीटीव्ही फुटेज हे काही केंद्रीय निवडणूक आयोगाची मालमत्ता नाहीये. केंद्रीय निवडणूक आयोगानं निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी वापरलेला तो मार्ग आहे. त्यासाठी जनतेच्या टॅक्सचे पैसे खर्च होत आहेत. मग त्याची मागणी निवडणुका निष्पक्ष झाल्यात की नाही या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी केली जात असेल तर केंद्रीय निवडणूक आयोग ती पूर्ण का करत नाही? बरं, एवढं होऊन त्यांना ते डिलीट करायची एवढी घाई काय लागलीये? एक मी सांगतो तुम्हाला. नाही हा मला- प्रश्न मला- शायनाताईंना बोलू देत. अरे तिथं अमानत रक्कम बघा आता किशोरजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की तुम्ही पर्सनल अटॅक नाही करायचे. त्यांची निवडणूक जी झाली असेल त्याच्याबद्दल बोलतोय का आपण? त्यांचं मानसिक संतुलन अमानत रक्कम जप्त झाली नाही त्याचाच आश्चर्य किशोरजी, वाटतं. असं बघा, नाही. एक बघा debate सगळेजण मध्ये तुमच्या वयाचा मान राखतायत, तुमच्या अनुभवाचा मान राखतायत, तर तुम्ही सुद्धा तो रिस्पेक्ट सगळ्यांना द्या अशी माझी विनंती आहे. तुम्ही का त्यांना वैयक्तिकरित्या बोलताय? त्यांनी काढलं का त्यांचा मतदारसंघ? त्या त्यांच्या उत्तरामध्ये त्यांच्या मतदारसंघाबद्दल, त्यांच्या निवडणुकीबद्दल काही म्हणाल्या का? नाही म्हणाल्या. मग का आपण त्यांना त्यांच्या निवडणुकीबद्दल विचारायचं? तो विषयच नाहीये आजचा. शायनाताई, चला तुम्ही तुमच्या उत्तराला सुरुवात करा. बद्दल इतकी प्रेम 100 कशासाठी वर्षाचा आहे झालो का? काय? अरे कविता, हे युजलेस डिबेट आहे आणि युजलेस त्यांचे मानसिकता ताई इकडे ताई दिसते. तुम्ही लक्ष नका देऊ. ताई मी तुमचं तुम्हाला उत्तर फक्त द्या. हे विचारते की इलेक्शन कमिशननी डिलिबरेटली हे वोटर डेटा जे आहे फॉर्मॅटमध्ये हे अॅनलाइज होते की नाही, हे पद्धत काय आहे, सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे, हे तुम्ही जा ना कोर्टमध्ये दाखल करा, सांगा. जे तुम्ही आता इकडे सांगतात की दिस इज अ क्राईम अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, तुम्ही असं म्हणतात की संविधानच्या विपरीत आहे, तर तुम्ही कोर्टमध्ये जा ना. ते तुम्ही नाही करणार. आणि राहुल गांधीच्या क्लेम्स बघा, हे एक इंटरनल इन्व्हेस्टिगेशन होते काँग्रेस पार्टीचा आणि त्यांनी हे एव्हिडन्स गॅदर केलं. अरे तुम्ही एक सेंट्रल एजन्सी आहे का? तुम्ही एक की तुम्ही बघणार आणि तुम्ही पण ताई त्याच्यावर कसा आक्षेप घेता येईल? शायनाताई, याच्यावर आक्षेप कसा घेता येईल? जो डेटा पब्लिकली अवेलेबल आहे, त्या डेटामधून जर काही डिस्क्रिपन्सीज दिसणार असतील, त्या डेटामध्ये जर काही त्रुटी दिसणार असतील आणि त्या एका राजकीय पक्षाने दाखवलं, तर त्याला हरकत असण्याचं काय कारण आहे? काय मॅनिप्युलेटिव्ह डेटा नव्हते, क्रिटिकल डेटा पब्लिक डोमेन मध्ये आहे. बरं, चला खोटं बोलताय, निव्वळ खोटं बोलताय, बरं ठीक आहे गणेशजी, निव्वळ खोटं बोलताय. बरं गणेशजी, मला एक सांगा की सीसीटीव्ही फुटेज ही काय निवडणूक आयोगाची मालकी असणार नाहीये? सीसीटीव्ही फुटेज हे पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल व्हायला हरकत काय? बरं, प्रश्न तेव्हा उपस्थित होतो निवडणूक आयोगाच्या एकूण वागण्याबद्दल, जेव्हा निवडणूक आयोग असं म्हणतं आम्हाला अमुक महिन्यांमध्ये हा डेटा डिलीट करायचा आहे. जो डेटा निवडणूक निष्पक्ष झाली की नाही हे सांगण्यासाठी महत्वाचा पुरावा असणार आहे, तो डेटा डिलीट करण्याची निवडणूक आयोगाला इतकी घाई का? दिला का जात नाही? ज्या पक्षांनी निवडणुका लढवल्या त्यांना तो दिला गेला पाहिजे, का दिला जात नाही? नकार काय निवडणूक आयोगाचा? कविताजी, मला वेळ देणार आहात का? तुम्हाला आहे, वेळ आहे, बोला. नाही, कारण तुम्ही आजच्या डिबेटमध्ये एकतर काँग्रेस आणि गोपाळजींनी, किशोर तिवारींनी एवढा वेळ घेतलाय, त्याच्यात तुम्ही किती वेळ आम्हाला दिला? तो संशोधनाचा विषय आहे आणि मी ज्या वेळेला विषय मांडतो त्यावेळी तुम्ही त्याला टेक्निकली आम्ही 2 म्हणता. लोक, तुम्ही 4 लोक, आम्ही 2 आता किशोरजी प्लीज त्यांना बोलू 4 देत ना. लोक आणि 2 लोक. बरं चला सत्ताधाऱ्यांची 3 लोक आहेत, विरोधकांची 2 लोक आहेत, म्हणून किशोरजी तुम्हाला त्यांना थोडासा कमी वेळ देते मी. चला गणेशजी बोला. अरे खोटं म्हणजे बोलायला वेळ नाही देतात. खोटं बोलू नका. आम्ही गणेश, खोटं नाही बोलायचं.
किशोरजी तुम्ही गणेश- त्यांचं पहिलं ऐका आणि मग खरं की खोटं ठरवू आपण. त्यांना त्यांचं गणेश बोलणं भाऊ, तुम्ही मांडण्याचा बोलून अधिकार आहे ना. घ्या. तुम्ही कसं ठरवता खोटं आहे? तुम्ही बोलून घ्या. आम्ही हा चर्चेमध्ये रुपालीनी परवानगी दिली. नाही, रुपालीताई रुपालीने शो कंडक्ट करत नाहीत. किशोरजी प्लीज थांबा जरा. गणेशजी बोला. म्हणजे आज दिली ना तेव्हा. आता चर्चेत हे ऐकून हसलं तरी आमच्यावरती ऑब्जेक्शन. कविताजी तुम्ही हसताय. चर्चा करताना काँग्रेसचा प्रवक्ता म्हणतोय यांना लाज नाही वाटली तर उत्तर द्या. ह्या काय म्हणजे कुठल्या प्रकारची चर्चा करतोय आपण? मी टेक्निकली तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या. तुम्ही मला कविताजी आता एक ट्रेनिंग प्रश्न ट्रेनिंग विचारला. प्लीज किशोरजी. अरे प्रशिक्षण जरा वर्ग शांत नव्हता. बसावं गोपाळजी. प्रशिक्षण वर्ग नव्हता आम्हाला माहित आहे. गोपाळ आम्हाला ना माहित आहे. किशोरजी राहुल- प्लीज त्यांना बोलू देत. विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्या गणेश. हा ते देतील ना. विरोधी- तुम्ही ऐकून घेतलं तर ते उत्तर देतील ना. तुम्ही असं मध्ये मध्ये बोलल्यावर ते कसं काय उत्तर देणार? टेक्निकल मुद्दे आहेत, समजून घेतले पाहिजेत आपण. चला गणेशजी. कविताजी असं आहे की या सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत जर काँग्रेसला काय वाटत असेल तर मी यात जी मला जेवढं निवडणुकीच्या दिवसाचं कळतं टेक्निकल नॉलेज, तुम्ही कोर्टामध्ये जाऊन तुमची भूमिका मांडू शकता. कविताजी यामधला एक महत्वाचा विषय असा आहे की जे मॅनिप्युलेशन हा एक वारंवार जो शब्द वापरला जातो, तर ज्या दिवशी मतदान होत असतं ना कविताजी, त्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक तासाभरानंतर निवडणूक आयोग किती टक्के मतदान झालं याची आकडेवारी प्रसिद्ध करत असतं. गणेशजी याला वेळ संपली. technically मला थोडा वेळ सीसीटीव्ही लागतो. फुटेजच्या प्रश्नावर तुमच्याकडनं उत्तर हवं. याच्याबद्दल आपण मगाशी बोललो. सीसीटीव्ही फुटेज नाही देणार. नाही ठीक आहे कविताजी, मी थांबतो. नाही, कविताजी नाही. मी थांबतो, तुम्ही चर्चा चालवा. सीसीटीव्ही नाही नाही नाही, फुटेज मुळामध्ये कधी मागतायत? ज्यावेळी निवडणूक झाली त्याच्यात त्वरित मागितलं गेलते का? आणि जर आयोग सांगतोय की आम्ही डिलीट केले किंवा करावं लागणार, यांनी आजही 8 दिवसापूर्वी 8 दिवसात मागितले होते. 8 दिवसात मागितले होते. किशोरजी त्यांना उत्तर तर देऊ. प्रश्न उपस्थित केलाय ना, जो व्हॅलिड सवाल तुम्ही उपस्थित केलेला आहे तो त्यांना विचारला. आता त्यांना उत्तर देण्याचा अधिकार आहे की नाही? राणे मॅडम 8 दिवसात मागितले होते. बरं 8 दिवसात मागितले होते. हा रुपालीताई बोला. 8 दिवसात मागितले तर मग तुम्ही 8 दिवसात मागितले तर कोर्टाकडे 10 घेऊन सांगायला पाहिजे होतं की हे डिलीट करू नका, जतन करा. कोर्ट आदेश देतो की ह्याच्यामध्ये तक्रार आहे, मोदीजी तुम्ही हे म्हणाले, जतन करून ठेवा. अरे सब डिलीट कर दो. मोदीजी म्हणाले सब किशोरजी, फ्रॉड है, please. डिलीट कर दो. काय अमित मोदीजी शाह म्हणाले, अमित शहाचं याच्या Mute ऐकलं. करा यार. किशोरजी अरे प्लीज. तुमच्याकडनं म्हणाले, चुकीचा शब्द बोलू दे. जायचा सब त्यांना. डिलीट कर दो. सब डिलीट कर दो म्हणाले मोदी. मोदीजी क्यों बोलेंगे डिलीट कर दो? 6 महिन्यानंतर अरे- मागितल्यावर कशाला तुम्ही ते मोदीजींवर टाकायचंय? आपणच आपली प्रक्रिया नीट राबवली ना तर अडचण येत नाही. आणि किशोरजी काय होतंय, तुम्ही मग आम्हाला बोलताय, आम्हाला बोलताना आम्ही तुमच्या वयाचं खरंच भान ठेवतोय. एखादा शब्द जाऊ नये. टेक्निकली आणि प्रवक्ते म्हणून जे काय अडचण आहेत तेवढ्या तुम्ही बोला, त्याच आम्ही तुम्हाला सांगतोय. आता आली यांच्या जवळ. Oh, please. नाही नो पर्सनल कमेंट प्लीज. नो पर्सनल कमेंट. नो किशोरजी नो. आय एम नॉट गोइंग टू अलाउ दिस. नो पर्सनल कमेंट प्लीज. गणेशजी तुम्हाला शेवटचा काही मुद्दा ऍड करायचा, वेळ संपलेली आहे. असं आहे कविताजी, तुम्हाला निवडणुकीच्या निकालाबद्दल जर आक्षेप असेल तर तुम्ही कोर्टामध्ये जर काय याचिका दाखल केली तर ते जे ईव्हीएमचे मशीन्स असतात ते राखून ठेवले जातात. तुम्ही जर का काही आक्षेप घेतले तर ते कुठल्या वेळेच्या दरम्यान करायची याची एक मर्यादा असते. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आरोप करणार, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बोलत सुटणार. अहो तुमचा तिथे निवडणूक प्रतिनिधी बसलेला होता ना तिथे आतमध्ये, ज्याने 17C वर सही केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही 8 महिन्याने वर्षभराने आरोप कसे काय करू शकता? याची काही मर्यादा आहे की नाही? कसं काय कविताजी कोणी उठून आरोप करू शकतो? अहो याची काही कोणी नाही, गणेशराव. आम्हाला माहिती आहे. बर कुणी नाही, देशाच्या विरोधी पक्षनेत्यांना आरोप केले आहेत. ठीक आहे कोणी म्हणजे नाही तुमचंही केलं. उत्तर झालेलं आहे. एका शब्दामध्ये तुम्ही उत्तर दिलेलं आहे. खरं तर माझ्याकडची वेळ संपलेली आहे. 2 गोष्टी इथे ना मतदार म्हणून आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आरोप कुणी केलेत याही पेक्षा आरोप कुणावर झालेत हे महत्वाचं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे आणि ती देशामध्ये निष्पक्ष निवडणुकांसाठी जबाबदार असलेली संस्था आहे.
तिच्यावर घटनेनं काही कर्तव्य घातलेली आहेत, काही बंधनं घातलेली आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगावर जर काही त्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत असतील, ते एका राजकीय पक्षाकडनं, विरोधी पक्षनेत्यांकडनं उपस्थित होत असतील, तर त्याची योग्य ती उत्तरं केंद्रीय निवडणूक आयोगानं देणं हे अपेक्षितच आहे. राहिला मुद्दा सीसीटीव्हीचा किंवा इलेक्ट्रॉनिक मटेरियल देण्याचा, तर अशीही मागणी जर विरोधी पक्षांकडनं झाली तर ती पूर्ण करण्यात वावगं असण्याचं कारण नाही, कारण ही शेवटी जनतेची सगळी मालमत्ता आहे, जनतेचा सगळा डेटा आहे, तो विरोधी पक्षांकडे आणि सत्ताधारी दोघांकडेही असला पाहिजे, तरच निवडणुका निष्पक्ष झाल्या असं म्हणता येईल. आणि यातला तिसरा तुमच्या माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असलेला मुद्दा, आधीच आपण महाराष्ट्रात जे राजकारण पाहतोय, कुठला पक्ष कुणाबरोबर आहे, कोणती विचारधारा कुणाबरोबर आहे, याच्यामुळे एकूणच मतदार गोंधळलेला आहे आणि निवडणूक या प्रक्रियेभोवती त्याची निराशा निर्माण झालेली आहे. या मतदाराला त्या निराशेमधनं बाहेर काढायचं असेल तर निष्पक्ष आणि कुठलीही शंका येणार नाही अशा निवडणुका देशामध्ये घडवून देणं हे निवडणूक आयोगाचंच नाही तर प्रत्येक संस्थेमध्ये काम करणाऱ्या, घटनात्मक संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याच निवडणूक आयोगाजवळ प्रश्न निर्माण होत असतील म्हणजे एकीकडे हा राजकीय तमाशा, राजकीय गोंधळ सगळा सुरू असतो आणि दुसरीकडे निवडणूक आयोगावर पण प्रश्नचिन्ह होत असतील, तर सर्वसामान्य मतदार हा त्या मतदानाच्या प्रक्रियेवर विश्वास कसा ठेवेल? आणि जर तो विश्वास उडाला तर जे नुकसान होईल ना, ते 5 वर्षाच्या सत्तेपुरतं मर्यादित नसणार आहे, ते या देशाचे जे मूळ आहे, जो पाया आहे, त्याच्यावर घाव घालणारा असेल. तो घाव घालू द्यायचा आहे का, हा विचार प्रत्येक राजकीय पक्षानं, प्रत्येक राजकीय नेत्यानं आणि प्रत्येक मतदारानं सुद्धा करायला हवा. एवढंच आजच्या चर्चेचं सार. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. काहींना वेळ कमी मिळाला, काहींना आपल्याला पूर्णपणे मुद्दा मांडू दिला नाही अशी भावना निर्माण झाली. ज्यांना ज्यांना असं वाटतंय त्यांच्या प्रति क्षमस्व. पण पुन्हा एकदा धन्यवाद आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.